हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। श्री स्वामी समर्थ सर्वांना। असं म्हणतात की स्वामी समर्थ जेव्हा आपल्याला हाक देतील तर त्यावेळी आपण तिथे काही करून पोहोचतो। तर माझंही असंच झालं होतं। आम्ही खूप दिवसांपासून विचार चालू होता की स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं आहे, पण काही योग येतच नव्हता। तर आज म्हटलं चला आपण जाऊन येऊया, कारण सुट्टी पण होती। तर मग आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर हा मठ शिवतेज नगर येथे आहे। तर आता तुम्ही म्हणाल शिवतेज नगर कुठलं, तर हे पिंपरी चिंचवड एरियामध्ये आहे, जे की बर्ड व्हॅलीच्या अगदी बॅक साईडला आहे। आणि त्याच्या बाजूचं जर एरिया सांगायचं म्हटलं तर लास्ट टाईम मी अटल बिहारी वाजपेयी यांचा जो उद्यानाचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर ते अगदी याच्या बाजूलाच उद्यान आहे। तर तिथे हा मठ आहे आणि इथे मी गेली 4 वर्षांपासून येतच आहे। म्हणजे दर गुरुवारी आम्ही इथे पहिले यायचो, पण आता बाळामुळे ते शक्य होत नाही, त्याच्यामुळे आता हा योग आला। लास्ट टाईम मी 3 महिन्यांपूर्वी येऊन गेले होते आणि आता आज आलेलो आहोत बाळाला घेऊन। तर तुम्ही बघितलं मंदिराचा परिसर किती छान आहे। अगदी तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं आणि स्वामींची कुठलीही मूर्ती आपण कुठेही बघू, आपलं मन प्रसन्नच होतं। स्वामींचं नाव घेतल्यानंतरच आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होते। तर तसंच आमचंही झालं होतं। आणि तिथे बघितलं तुम्ही किती स्वामींची मूर्ती, ज्याप्रमाणे त्यांनी मूर्तीचे जे वस्त्र अलंकार केले होते ते अगदी मन भारावून टाकणारे होते। आणि तिथे गेल्यानंतर खरंच सांगू का, इतकं छान वाटलं की 3 महिन्यांमधून आम्ही गेलो होतो आणि खूप समाधान झालं तिथे गेल्यानंतर। तर तुम्हीसुद्धा आजूबाजूला जर शाहूनगरच्या तिथे कुठे असाल तर हा मठ इतका पाहण्यासाठी छान आहे आणि मन खूपच प्रसन्न होतं। तर एकदा नक्की भेट द्या तुम्ही तिथे। चला आता माझ्यासोबत तुम्हीसुद्धा संपूर्ण मंदिर कसं आहे ते एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हालाही स्वामी समर्थांचे दर्शन होईल आणि तुमचंही मन घरी बसून प्रसन्न होऊन जाईल। आणि इथे बघा काव्यात जो लावलेला बोर्ड आहे तो बघत आहे, कारण त्याच्यावरती जे लाईटिंग आहे ते तिला खूप आवडलं होतं आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत होती। त्याच्यानंतर ती खाली पण इतकी खेळली मनसोक्त, कारण तिथे बाजूला भजन पण चालू होतं आणि त्या आवाजामध्ये ती पण मंत्रमुग्ध झाली होती आणि छान तिने पण एन्जॉय केला तिथे मंदिरामध्ये किती आरडाओरडा केला आणि सगळ्यांशी किती गप्पा मारायचा प्रयत्न करत होती। आणि जो LED बोर्ड होता तिथे लावलेला, तर त्या बोर्डकडे बघून कशी ओरडत होती ते तुम्ही आता इथे पुढे बघा। त्याच्या बाहेर आल्यानंतर समोर दत्त महाराजांची एक मोठीच्या मोठी मूर्ती आहे, तर तिथेही दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अजूनही कशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।